नमस्कार. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा 2017च्या मराठी प्रश्नपत्रिकेबद्दल चर्चा करणार आहोत. अर्थात जे विद्यार्थी आता नव्याने डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेची तयारी करत आहेत किंवा याच्या अगोदरसुद्धा ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या जुन्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप समजलं पाहिजे. जर जुन्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप आपल्याला माहिती असेल तर नेमक्या अभ्यासाला आपल्याला दिशा प्राप्त होते. नेमका अभ्यास केला पाहिजे कसा, अभ्यासाचे घटक कोणते आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणता घटक महत्त्वाचा आहे की ज्याकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, याच्याबद्दल आपल्याला एक अंदाज बांधता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेला तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करता त्यावेळेला अभ्यासाला एक दिशा प्राप्त होते. आणि म्हणून ही दिशा प्राप्त होण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने आज आपण डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा 2017 मधील मराठी या घटकाची चर्चा करणार आहोत. त्यातील काही प्रश्नांची चर्चा करणार आहोत. तर मराठी हा जो घटक आहे, ज्यावेळेला आपण डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेचा विचार करतो त्यावेळेला ही संपूर्ण प्रश्नपत्रिका 100 गुणांची आहे. ह्या 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी हा जो घटक आहे हा 25 गुणांसाठी आहे. आणि या मराठी या घटकामध्ये जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या घटकामध्ये मराठीमध्ये तुम्हाला अर्थात व्याकरण, शब्दसंग्रह आणि आकलन या 3 घटकावर प्रश्न विचारले जात आहेत. व्याकरण, शब्दसंग्रह आणि आकलन. 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोअर तुलनेने कमी आला. याच्या मागचं कारणच असं होतं, शब्दसंग्रह किंवा शब्दसिद्धी या घटकांचा विचार केला तर साधारणपणे 12 ते 13 प्रश्न हे केवळ शब्दसंग्रह आणि शब्दसिद्धी या घटकावर विचारलेले होते. तुलनेने व्याकरणावर खूप कमी प्रश्न विचारलेले होते. आणि मग साहजिकच उरलेले जे 6-7 प्रश्न आहेत ते व्याकरणावर विचारलेले होते, 5 प्रश्न आकलनावर विचारलेले होते, म्हणजे उतार्यावर विचारलेले होते. उतार्याखाली 5 प्रश्न दिलेले होते. आणि त्यामुळे लक्षात ठेवा की आपण बऱ्याचदा काय करतो, समजा मराठीचा अभ्यास करायचा, तुम्ही अभ्यास कशाचा करता, फक्त मराठी व्याकरण या घटकाचा करता. शब्दसंग्रह असेल, शब्दसिद्धी असेल, शब्दशक्ती असेल, हा भाग बऱ्याचदा दुर्लक्षित होतो. आणि मग त्यामुळे आपल्याला परीक्षेला सामोरं जाताना ऐन वेळेला अडचण होते. आणि म्हणून जुन्या प्रश्नपत्रिकांचं अतिशय सूक्ष्म पद्धतीने अवलोकन करणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत आहात त्यावेळेला हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आज आपण त्यातल्याच काही प्रश्नांची चर्चा करणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा 2017ची. पहिला प्रश्न व्याकरणावर आधारित आहे. तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. अर्थात या ठिकाणी 2 वाक्य जोडण्यासाठी म्हणून हे उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे. अर्थात म्हणून हे उभयान्वयी अव्यय तसं पाहिलं तर 3 प्रकारामध्ये आपल्याला दिसतं. एक म्हणजे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलं जातं, स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलं जातं आणि उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून देखील ते वापरलं जातं. त्याच्या उपयोगावरून आपण मग त्याचे उपप्रकार नेमका कोणता हे आपण ठरवतो. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, तू वाईट वागतोस याचा परिणाम काय होतोय, तुला बोलणी खावी लागतात. तू वाईट वागतोस म्हणजे साहजिकच पहिल्या वाक्यात केलेल्या कृतीचा परिणाम तुमचं दुसरं वाक्य व्यक्त करतंय आणि त्याच्यामुळे ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, परिणामबोधक. म्हणूनचा उपयोग स्वरूपबोधक म्हणून पण केला जातो. जसं राम म्हणून एक राजा होऊन गेला. राम म्हणून एक राजा, रामचं स्वरूप काय, एक राजा, असं स्वरूपबोधक म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर उद्देशबोधकमध्ये वापरला जातो. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली. क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती देण्यामागचा उद्देश कोणता, भारताला स्वातंत्र्य मिळावे. तर अशा पद्धतीने उद्देशबोधक म्हणून पण वापरलं जातं. पण या वाक्यामध्ये म्हणून या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग हा परिणामबोधक म्हणून केला आहे. कारण तू वाईट वागतो ह्या कृतीचा परिणाम काय होतो, तुला बोलणी खावी लागतात. त्यामुळे ते परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढचा प्रश्न, शब्दसंग्रहाचे प्रश्न थोडेसे मुलांना कन्फ्यूज करणारे होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स त्यामुळे कमी आले स्कोर. खरं तर मराठी म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला 25 पैकी 25 मार्क्स पडतील, 22 पडतील, 23 पडतील. पण 2017चा स्कोर जर पाहिला तर मराठी या विषयामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलेला होता, तो शब्दसंग्रह या घटकामुळे. त्यामुळे शब्दसंग्रह या घटकाचा अभ्यास अतिशय निर्णायक ठरतो. याच्यातला पुढचा प्रश्न आहे, खळ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या गटात आढळत नाही.
तर पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे खळ म्हणजे चिकट पेज. अर्थात आपल्याला माहिती आहे काही चिकटवायचं वगैरे असेल तर आपण काय करतो, गव्हाचं पीठ टाकून जी चिकट पेज तयार करतो तिला खळ म्हटलं जातं. खळ म्हणजे खंड हाही त्याचा अर्थ आहे आणि खळ म्हणजे खल, दुष्ट मनुष्य अशा अर्थाने वापरला जातो. म्हणजे थोडक्यात यामधले तीनही अर्थ त्याला लागू पडतात. परत खळ म्हणजे छंद हाही अर्थ खळ या शब्दाचा आहे. अर्थात हे सगळे अर्थ जे आहेत आपटेंचं मराठी शब्दरत्नाकर हा जो शब्दकोश आहे या शब्दकोशातून थेट प्रश्न विचारला आहे किंवा जो शासनाचा शासकीय शब्दकोश आहे त्याच्यामध्ये हे अर्थ सगळे तुम्हाला एकाच ठिकाणी दिसतील. तर खळचा अर्थ छंद असाही होतो, दुष्ट मनुष्य असाही होतो, खंड असाही होतो. त्यामुळे दुसऱ्या पर्यायातली उत्तरं सुद्धा बरोबर आहेत. त्याच्यानंतर खळ म्हणजे अंगण बरोबर आहे, खंड बरोबर आहे, दुष्ट मनुष्य आहे. खळ म्हणजे अंगण, घराच्या पुढे असणाऱ्या अंगणाला सुद्धा खळ म्हटलं जातं. आणि याच्यातला चौथा ऑप्शन जो आहे तो थोडासा कन्फ्यूज करणार. याच्यामध्ये मळणी करण्याची जी जागा आहे, अर्थात जे विद्यार्थी ग्रामीण भागात त्यांना कळत असेल, खळं असतं आपलं की ज्यामध्ये काय केलं जातं, धान्य मळलं जातं. पण पुढे चूर्ण करणे आणि चर्चा म्हणजे खल करणे, खलबत करणे असा अर्थ होतो. कट करणे अशा अर्थाने आपण कट वगैरे रचत असेल, मसलत करणे म्हणजे चर्चा करणे आणि खलबत म्हणजे कट करणे असा अर्थ होतो. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की अर्थात खळ हा शब्द चर्चेशी संबंधित नाही आहे किंवा चूर्ण करण्याशी संबंधित नाही आहे आणि त्यामुळे याचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन होतं. पण हा प्रश्न पाहिल्यानंतर लक्षात येते की अतिशय सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्यावेळेला अशा प्रश्नांचे पूर्ण गुण तुम्हाला मिळावे लागतील. त्यासाठी मराठी वाचन वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वारंवार अभ्यास करत असताना तुमच्याकडे एक मराठी शब्दरत्नाकर म्हणून पुस्तक आहे, जे आपटेंचं मराठी शब्दरत्नाकर हे पुस्तक आहे ते वाचावं लागेल. किंवा शासनाचे 6 शासकीय शब्दकोश आहेत, जिथे जे तुम्ही मराठी वाचाल तिथे एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला अडला किंवा अगदी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्ससारखं वर्तमानपत्र वाचताना सुद्धा, संपादकीय वगैरे वाचताना आपल्या लक्षात बऱ्याच शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नसतात. काही वैचारिक लेख आपण वाचतो त्यावेळेला सुद्धा बऱ्याच शब्दांचे अर्थ येत नाहीत. अशा वेळेला खरं तर शब्दकोश रिफर करणं अतिशय गरजेचं. जर तुम्ही संदर्भ म्हणून शब्दकोश वापरत असाल तर अशा शब्दांचा साठा हा आपोआप वाढत जाईल. अर्थात 1-2 दिवसाच्या अभ्यासाने हे साध्य होणार नाही. त्यासाठी मराठीचं वाचन वाढवणं अतिशय गरजेचं आहे. वाचन आणि वाचनच तुम्हाला शब्दसाठा वाढवण्यासाठी मदत करू शकतं. कारण आयोगाचे अलीकडचे प्रश्न बघितले तर तुमच्या लक्षात येईल की बाजारात उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही पुस्तकात ते शब्द सापडत नाहीत. प्रत्येक वेळेला आयोग नवीन नवीन शब्द काढतात कारण मराठी शब्दसाठा अतिशय विपुल आहे. म्हणजे जर तुम्ही शासनाचे 6 शब्दकोश बघितले तर तुमच्या लक्षात येईल की एवढा प्रचंड विपुल शब्दसाठा आहे आणि त्याच्यातून आयोगाला पेपर काढणं तितकंसं कठीण नाही आहे. पण आपल्यासाठी ते सोडवणं खूप कठीण आहे. म्हणून या प्रश्नांची तयारी करत असताना थोडंसं वाचन वाढवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न व्याकरणावर आधारित आहे. माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल बघा, कोण माणूस, कोण हा शब्द माणूस या नामाबद्दल माहिती सांगतोय. पण मुळात कोण हे काय आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणून वापरलं जातं. आणि मग जर समजा कोण काय हे शब्द सर्वनाम म्हणून मुळात वापरले जातात, जर हे शब्द वाक्यात नामाच्या अगोदर आले असतील तर तो शब्द विशेषणाचं काम करतो. पण हा शब्द कुणापासून तयार झाला आहे, सर्वनामापासून, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण अर्थात त्यामध्ये गुण कोणताही दर्शवलेला नाही, गुणवाचक विशेषण नाही, धातूला प्रत्यय लागून तयार झालेला नाही. पिकलेला आंबा वगैरे सारखं जर असेल पीक किंवा हसरा मुलगा, नाचणारी बाहुली वगैरे तर ते धातूसाठी विशेषण असेल. संख्येचा इथे कुठेही बोध होत नाही, त्यामुळे हे संख्यावाचक विशेषण सुद्धा नाही. उत्तर काय असणार आहे त्याचं, सार्वनामिक विशेषण. चौथा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा. अर्थात परीक्षा देणाऱ्या बहुतेक मुलांचं या प्रश्नामध्ये कन्फ्युजन झालेलं होतं, बहुतेकांचं या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं होतं. ह्याच्यातला पहिला शब्द आहे निस्पृह. अर्थात निस्पृह हा शब्द अशुद्ध आहे कारण निस्पृह हा शब्द लिहित असताना विसर्ग देतो आणि निस्पृह असा लिहिला जातो, त्यामुळे हा शब्द चुकीचा आहे, शुद्ध नाही आहे. ज्येष्ठ हा शब्द लिहित असताना अर्थातच आपण ज्येष्ठ ठचा वापर करतो, त्यामुळे हा शब्दही चुकीचा आहे. परीक्षा हा शब्द लिहिताना रला दुसरी वेलांटी असते, पण बहुतेक विद्यार्थ्यांना मातोश्री हा शब्द चुकीचा वाटलेला होता कारण आपण बोलताना मातोश्री असं म्हणतो, पण शुद्ध शब्दामध्ये मातोश्री असाही शब्द आहे. अर्थात या ठिकाणी काय होतं, पुढे विसर्गाचा ऊ होतोय, म्हणजे मातोश्री हे लिहिताना पण परत विसर्गाच्या ऐवजी परत ओ करतो आणि मातोश्री
असं लिहिलं तर तोही शब्द शुद्ध शब्द आहे आणि मातुश्री हा शब्द सुद्धा शुद्ध शब्द आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन असणार आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन या प्रश्नामध्ये झालेलं होतं, कारण सामान्यतः हा शब्द आपण कधी वापरत नाही. आपण मातोश्री हा शब्द वापरतो, मातुश्री हा शब्द आपल्याकडून वापरला जात नाही आणि परीक्षकांनी बरोबर तो आपला दुवा ओळखलेला होता आणि त्याच्यातून त्यांनी या ठिकाणी मातुश्री हा शब्द दिला होता आणि बऱ्याच जणांचं हे उत्तर त्यामुळे चुकलेलं होतं. तर याच्यातला शुद्ध शब्द कोणता आहे? मातुश्री. बाकीचे शब्द मात्र अशुद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पोशाख हा शब्द मराठी भाषेत पोशाख हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर साहजिकच पोशाख हा जो शब्द आहे हा मराठी भाषेत फारसी भाषेतून आलेला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यातले बरेचसे प्रश्न जे आहेत ते शब्द सिद्धी या घटकावर विचारलेले आहेत. मग त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की साधित शब्द विचारलेले आहेत, परभाषीय शब्द विचारलेले आहेत, त्यांच्या व्युत्पत्तीवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे त्याचा शब्दसिद्धी हा घटक अभ्यासणं गरजेचं आहे. 6व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला होता. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिले जाते? अर्थात त्याच्यातलं बरोबर रूप आहे जे कवयित्री असं आहे. बाकीची सगळी रूपं चुकीची आहेत आणि आयोगाने त्याच्यामुळे इथे क आणि ड आपण विचारात घेतलं तर क आणि ड चे 2 ऑप्शन होते आणि त्यातला ड हा जो आहे तो सुद्धा चुकीचा होता. काव्यकर्त्री असा शब्द होत नाही, काव्यकर्ती असा होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला होता. पण कवी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? कवयित्री. हे लिहित असताना पण लक्षात ठेवा, य ला पहिली वेलांटी आणि त्र ला दुसरी वेलांटी असा शुद्ध शब्द तो आहे कवयित्री. पुढे खाली दिलेल्या शब्दातील प्रत्येक घटित शब्द ओळखा. आता प्रत्येक घटित आणि उपसर्ग घटित. उपसर्ग हे मूळ शब्दाच्या अगोदर येतात. उपसर्ग हे मूळ शब्दाच्या अगोदर येतात आणि प्रत्यय हे मूळ शब्दाच्या नंतर जोडले जातात. बरोबर. तर याच्यामध्ये उदाहरणं जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिला आहे आहार. आहार या शब्दामध्ये आ हा उपसर्ग आहे. जे काही आपण सर्व शरीराच्या आत ग्रहण करतो त्याला आहार म्हटलं जातं. त्याच्यानंतर पडजीभ. पडजीभमध्ये पड हा उपसर्ग आहे. पड हा उपसर्ग आहे. भांडखोरमध्ये मात्र प्रत्यय लागलाय. कोणता प्रत्यय लागलाय? खोर हा प्रत्यय लागलाय. त्यामुळे याचं उत्तर 3 नंबरचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर कम नशीबमध्ये कम हा उपसर्ग आहे. कम हा काय आहे? उपसर्ग. इथे सुद्धा उपसर्ग आहे आणि हा 3 नंबरचा शब्द मात्र काय आहे? प्रत्येक घटित शब्द आहे. कुठला शब्द आहे? प्रत्येक घटित. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? 3 नंबरचं ऑप्शन. फक्त लक्षात ठेवा, उपसर्ग अगोदर शब्दाच्या जोडला जातो, प्रत्यय शब्दाच्या नंतर जोडला जातो. हे शब्दाला मागून जोडला जाणारा प्रत्यय, अगोदर जोडला जाणारा उपसर्ग. त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला होता. त्याच्या पुढचा प्रश्न व्याकरणावर आधारित आहे. प्रश्न आहे वेगळा गट ओळखा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा क ख ग घ ग ही व्यंजन आहेत. दुसरी च छ ज झ य ही व्यंजन आहेत. ट ठ ड ढ न ही व्यंजन आहेत आणि पुढे य र ल व श अशी व्यंजन आहेत. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मराठीमध्ये व्यंजनांचे प्रकार करत असताना पहिला प्रकार जो आहे तो स्पर्श व्यंजनांचा आहे. त्यालाच आपण स्फोट व्यंजन असं म्हणतो किंवा स्फोटक व्यंजन असंही म्हटलं जातं. तर ही जी स्पर्श व्यंजन आहेत, ह्या स्पर्श व्यंजनामध्ये 5 गट येतात. कोणते? क च ट त प. क च ट त प. कचाट्यात पाय असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. क च ट त प असे 5 गट त्यामध्ये येतात आणि मग त्यामुळे लक्षात ठेवा की हे क ख ग घ ग च छ ज झ ज च छ ज झ य ट ठ ड ढ न ही 3ही स्पर्श व्यंजन आहेत. ही 3ही स्पर्श व्यंजन आहेत आणि याच्यातला हा जो चौथा गट आहे य र ल व श, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल य र ल व मध्ये य र ल व ही जी आहेत हे अर्धस्वर आहेत आणि श उष्मे आहे, म्हणजे एकाच गटात मोडणारी नाही आहेत. त्याच्यामुळे हा गटात न बसणार आहे. त्यामुळे याचं उत्तर किती असणार आहे? फक्त ड हे त्याचं उत्तर असेल. त्याच्या पुढचा प्रश्न जो आहे तो वर्णांच्या उच्चारानुसार होणाऱ्या वर्गीकरणावर आधारित आहे. वर्णांचे जे किंवा ध्वनीचे जे प्रकार आहेत उच्चारानुसार, म्हणजे उदाहरणार्थ याच्यामध्ये पहिलं दंत्य वर्ण आहे. अर्थात उच्चारताना दंत म्हणजे दात असेल तर कोणते वर्ण उच्चारले जातात? तर त थ द ध
न. कोणते उच्चारले जातील? त थ द ध न. ओष्ठेमध्ये प फ ब भ म. अनुनासिका कोणती आहेत? ग य न न. आणि मूर्धन्य ट ठ ड ढ न. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अर्थात हे वर्गीकरण लक्षात ठेवताना पण तसे ट्रिक्सनी जर लक्षात ठेवलं तर हे पटकन लक्षात राहतं. आणि ह्या उत्तरावर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यावरूनच कळते. अ ला 4 म्हणजे याचं उत्तर किती नंबर असणार आहे? 2 नंबरचं ऑप्शन. 1 ला 4 आहे, 2 ला 3 आहे, परत क ला 2 आहे आणि ड ला 1 आहे. त्याच्यावरून हे 2 नंबरचं ऑप्शन असेल. याच्यामध्ये लक्षात ठेवा, कोणत्याही वर्णाचा उच्चार होत असताना फुफ्फुसातील हवा मुखावाटे बाहेर पडते. अर्थात ही मुखातून बाहेर पडत असताना मुखातल्या कोणत्या ना कोणत्या तरी अवयवाचा वापर केला जातो. त्याच्यावर ताण येतो किंवा त्या अवयवाचा वापर करतो उच्चारणासाठी आणि त्याच्यावरून आपण वर्णांचे उच्चार करतो. त्याच्यामध्ये पहिला आहे इथं दंत्य दिले, बरोबर. तर दंत्यवर्ण म्हणजे दातांचा उच्चार होतो, दंत किंवा दाताचा उच्चार होतो. आणि म्हणून ही दंत्यवर्ण लक्षात ठेवताना एक टॅगलाईन जर तुम्ही लक्षात ठेवलीत, दात लस, दाताची लस. दा फॉर दंत्य, त फॉर संपूर्ण त वर्ग, त थ द ध न. आणि याच्यामध्ये अवर्गीय व्यंजनं कोणती येतात? ल आणि स. ल स ही काय येतील? अवर्गीय व्यंजनं. वर्गीय व्यंजनं कोणती येणार आहेत? त थ द ध न आणि ल स. अशा शॉर्ट ट्रिक्स आपण अर्थात आपल्या रेग्युलर लेक्चरला बऱ्याच सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला हे पटकन लक्षात ठेवता येईल. पुढचा प्रश्न आहे, टोपलीतील पिकलेला पेरू घे. कोणता पेरू? पिकलेला पेरू. अर्थात पिकलेला हा शब्द पेरू या नामाबद्दल माहिती सांगतोय. आणि हा शब्द कुणापासून तयार झालेला आहे? तर पीक या धातूपासून तयार झालेला आहे. कशापासून तयार झालेला आहे? पीक या धातूपासून तयार झालेला आहे. आणि मग धातूला प्रत्यय लागून तयार झालेला शब्द म्हणजेच धातू साधित झालं. आणि हे धातू साधित कुणाबद्दल माहिती सांगते? नामाबद्दल माहिती सांगते. त्यामुळे ते काय झालं? धातू साधित विशेषण झालं. हे काय झालं? धातू साधित विशेषण. यानंतरचा पुढचा प्रश्न सुद्धा थोडासा विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारा होता. मराठी भाषा लेखन नियमानुसार शुद्ध असलेला शब्द निवडा. आणि पहिला ऑप्शन होता आध्यात्मिक, दुसरा ऑप्शन होता आध्यात्मिक, तिसरा ऑप्शन होता आध्यात्मिक. अर्थात इक हा प्रत्यय लागतो म्हटल्यावर इक हा प्रत्यय ऱ्हस्व आहे, त्यामुळे दुसरा आणि तिसरा हे उत्तर असू शकणार नाही. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन पहिल्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये झालेलं होतं. कारण तुम्ही जर शब्दकोश पाहिला तर शब्दकोशामध्ये आध्यात्मिक असं लिहिलं जातं, अध्यात्म असंही म्हटलं जातं आणि आध्यात्मिक असंही म्हटलं जातं. तर दोन्ही शब्द बरोबर आहेत, पण आयोगाने इथे उत्तर देताना 4 नंबरचं ऑप्शन हे उत्तर दिलेलं होतं. आध्यात्मिक आणि आध्यात्मिक मध्ये अर्थातच त्यांनी आध्यात्मिक हे आयोगाने उत्तर दिलं होतं. तर शब्दकोश जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आध्यात्मिक हाही शब्द आहे आणि आध्यात्मिक हाही शब्द, दोन्हीही शब्द खरं तर ते बरोबर आहेत. पण आयोगाने उत्तर देताना मात्र इथे 4 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर दिलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाची बोटे सारखी नसतात या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण पुढीलपैकी कोणती? आता हाताची पाची बोटे सारखी नसतात म्हणजे प्रत्येक माणसामध्ये भिन्नता असते, त्याच्या स्वभावामध्ये कुठे ना कुठेतरी फरक आढळतो असं आपल्याला त्यातून व्यक्त करायचं आहे. आणि याच्या विरुद्ध अर्थाची म्हण कोणती? कुठेही गेली तरी माणसं सारखीच असतात अशा अर्थाची म्हण आपल्याला पाहावी लागेल. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिलीच म्हण आहे पळसाला पाने 3. तर बरोबर, कुठेही गेलं तरी पळसाला पाने 3 असतात म्हणजे सर्वत्र परिस्थिती सारखी असते असं म्हटलेलं आहे. आणि या म्हणीवरून काय होतं? पाची बोटे सारखी नसतात म्हणजे परिस्थिती सारखी नसते असं वर्णन केलंय. म्हणजे विरुद्ध अर्थाची म्हण आपोआपच कोणती असणार आहे? पळसाला पाने 3. पाचामुखी परमेश्वर. पाचामुखी परमेश्वर म्हटलं की प्रत्येकाच्या म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचा समान अर्थ होतोय. पाचामुखी परमेश्वर की सर्वत्र म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एकच गोष्ट असते अशा अर्थाने. जनी जनार्दन अर्थात हे नाही. तेरड्याचा रंग 3 दिवस म्हणजे काही गोष्टी अल्पायुष्य असतात असा अर्थ होतोय. म्हणजे ह्या पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता असणार आहे? पहिला, पळसाला पाने 3 ही विरुद्ध अर्थाची म्हण आहे. 13वा प्रश्न सुद्धा शब्दसंग्रहाचा थोडासा तसाच कन्फ्यूज करणारा होता. ह्याच्यामध्ये इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले शब्द बटन, तिकीट, बस, कार्ड. प्रश्न काय होता बघा, खालील शब्द व त्यांचे प्रकार दिले आहेत त्यातील चुकीची शब्द जोडी निवडा. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले शब्द बटन, तिकीट, बस, कार्ड हे अर्थातच बरोबर आहे.
पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द बटाटा, कोबी, हापूस, फणस हे बरोबर आहेत. फारसी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दामध्ये अर्थातच हकीकत, अत्तर, पेशवा हे फारसी भाषेतले शब्द आहेत. हुकूम हा शब्द अरबी भाषेतला आहे. हुकूम हा शब्द जो आहे तो अरबी भाषेतला आहे. इथे अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द इनाम, मेहनत, जाहीर, मंजूर हे शब्द अरबी भाषेतून आलेले आहेत. फक्त लक्षात ठेवा, इथे तिसरा ऑप्शन आयोगाने उत्तर दिलं का त्यातला एकच शब्द वेगळा होता. आणि त्याच्या अगोदर खरं तर तुम्ही जर मोरावाळिंबांचं मराठी व्याकरणचं पुस्तक बघितलं तर त्यांनी अर्थात हे बरेच विद्यार्थी जुनी पुस्तकं वापरत होते आणि जुन्या पुस्तकामध्ये फारसी आणि अरबी शब्द एकत्र दिले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा प्रश्नही थोडासा कठीण गेला. तर त्यामुळे लक्षात ठेवा की थोडंसं अतिशय मायक्रो लेवलला जाऊन त्या अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण इथे खूप हा प्रश्न कन्फ्यूज करणारा होता. एका शब्दामुळे आयोगाने शब्द व त्याचे प्रकार दिले, त्यातील चुकीची जोडी कोणती, तर ही 3 नंबरची जोडी ही चुकीची दिलेली होती. तर अशा पद्धतीने आपण आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिकांची उजळणी करणार आहोत. ओमकार खरे अकॅडमीच्या जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर याच्या संदर्भातला एक कोर्स आपण दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळेल. त्यामध्ये डिपार्टमेंटल PSIच्या 1998 पासून 2017 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं मराठी विषयाचं विश्लेषण केलं जाईल की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाच्या सुरुवातीला अगदी नॉमिनल शुल्क त्यासाठी आकारलं जाईल. त्याच्यातून तुम्ही ते परचेस करू शकता. त्याची लिंक तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये दिली जाईल. तर यामध्ये 1998 ते 2017 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण अतिशय सविस्तर असं केलं जाईल. दुसरं महत्त्वाचं 23 नोव्हेंबरपासून आपली डिपार्टमेंटल PSI पूर्व आणि मुख्य परीक्षेची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स अशी बॅच सुरू होत आहे. याच्यामध्ये रोज तुमचं 3 तास लाईव्ह लेक्चर होईल आणि ते सगळे व्हिडिओ तुम्हाला अगदी एक वर्षभर तुमच्या साठी तुम्ही कितीही वेळा आणि कधीही ते बघू शकता असे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह लेक्चर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात जर तुम्हाला या परीक्षांची तयारी करायची आहे तर लाईव्ह लेक्चर असतील तर तुमच्या शंकांचं निरसन करता येतं. आणि जरी समजा एका दिवशी लाईव्ह लेक्चर अटेंड नाही करता आलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते लेक्चर पाहू शकता. अर्थात लाईव्ह लेक्चरमुळे अभ्यासामध्ये एक सातत्य राहतं. कुठे ना कुठेतरी आपण त्या अभ्यासाच्या प्रवाहामध्ये येतो. त्यामुळे आपण खरं तर हे लाईव्ह लेक्चर ठेवत आहोत. आणि अगदी रात्री उशिराची वेळ असते त्यामुळे शक्यतो पण तुम्ही तुमची ड्युटी वगैरे ॲडजस्ट करून ते लेक्चर्स अटेंड करू शकता. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह लेक्चरमुळे तुमच्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन होतं की ते तुम्ही त्याच ठिकाणी विचारू शकता. यामध्ये आपलं संपूर्ण एक साधारणपणे 8 ते 9 महिन्यामध्ये हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून होतो. आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला अगदी वर्षभर तुम्हाला कधीही किती वेळा पाहता येतात. प्रत्येक टॉपिकवर अर्थात आपल्या असाइनमेंट दिल्या जातात. म्हणजे समजा आता मराठी व्याकरणचा नाम हा घटक आहे तर त्याच्यावर आत्तापर्यंत आयोगाला विचारलेले प्रश्न, संभाव्य प्रश्न असे एक साधारणपणे 150 ते 200 प्रश्न तुम्हाला सोडवायला दिले जातात. आणि त्याच्यावर आधारित पुन्हा एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाते. असं प्रत्येक टॉपिकवर होतं. त्याच्यानंतर आपण पूर्ण सिलेबसवर आधारित टेस्ट सिरीजसुद्धा त्यामध्ये घेत असतो. तर अशा पद्धतीने हा कोर्सचा तुमच्या परिपूर्ण अभ्यासासाठी अतिशय उपयोग होईल. यामध्ये अर्थात पूर्वपरीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. अगदी महाराष्ट्रभरातले नामवंत शिक्षक या बॅचेसला शिकवत असतात. मी स्वतः इंग्रजी आणि मराठी या 2 विषयांचं अध्यापन करतो आणि इतर महाराष्ट्रभरातले जे नामवंत शिक्षक आहेत ते या बॅचेसला शिकवत असतात. तर तुम्ही या बॅचेसचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. आणि ही सुद्धा आपण जुन्या प्रश्नपत्रिकांचा एक कोर्ससुद्धा आपण आपल्या ॲप्लिकेशनवर अपलोड करत आहोत. क्लासचं जे ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक आपल्याला आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशनही डाउनलोड करू शकता. त्याचा निश्चितच तुम्हाला उपयोग होईल. धन्यवाद.